एक मिनिट, मी घरी थांबले तर प्रॉब्लेम आहे का तुला? उलट मी आज दिवसभर तुझ्या बरोबर असेल ना. चला गरम गरम रसवडा, इडली वडा, समोसा, वडा, मिसळ पाव. काय घेणार? पाणी बॉटल? मिसळ पाव. ए पोहेत फक्त गपचूप खायचे. तू कधी आलास? अगं मी मगाशी झालो, म्हणलं आज फॉर चेंज रूम मध्ये नाश्ता करू. शास्त्र तुम्हाला हुकुमशाहीचा. हाँ, तो फिर शुरू करते हैं सिम्बा. बरं, आज तुळशीचं लग्न आहे बरं का? आज तुळशीचं लग्न? आपलं सामान काही चाललं नाही का? काय करायचं अर्जुन तुझं? मला माहिती होतं, म्हणूनच मी तुझ्या भरोशावर नाही थांबले. मी आणलंय सगळं सामान. यस मा, आपण सगळे तयार होऊन मस्तपैकी मजा करू. म्हणजे मला अजून एक सण साजरा करायला मिळणार. अरे बाळा. बरं अर्जुन, आज हॉस्पिटलमध्ये आपण डॉक्टरांना परत त्याच्या तब्येतीविषयी विचारूया. सारखं सारखं काय बोलता तुम्ही त्यांच्याशी? अरे मला काय झालं तर ते सांगतील ना. रोज रोज विचारलास तर ते तुमच्यावर कंटाळून जातील. अप्पे, हे पण खरं बरं का? मी कालच बोललो डॉक्टरांशी. आता आपण फक्त सण आनंदात साजरा करूया. बघ, अरे हो, पण आधी पोटभर खाऊया, मग खाली जाऊया, सगळ्यांना सांगूया, मग सण साजरा करूया. चालेल? ठीक आहे बाबा. काय अमोल, आज काय तुझं नवीन? आजोबा, आज तुम्ही तुमची कामं लवकर आवरा. आज आपल्या तुळशीचे लग्न साजरे करायचे. अरे हो, आम्ही विसरलोच की. पण अमोल बाळा, तुळशी विवाह का साजरा करतायत माहितीये का तुला? ए अरे मला काय डोळा मारतोय? सांग ना सगळ्यांना की विष्णू देवाचं आणि तुळशी मातेचं लग्न लावलं जातं आणि त्यांच्या वैवाहिक आयुष्यासाठी आपण हा सण साजरा करतो. हो बाबू, मग आज तुम्ही सगळे मला तयार झालेले पाहिजे. चालेल चालेल, आम्ही सगळे तयार होतो. हा, तुम्ही तयार व्हा. आणि मोमा, तू तुळशीच्या लग्नाचा व्हिडिओ टाक. अरे वा. हा, अहो छोटे सरकार, ही कसली भारी आयडिया आहे. नक्की. हो. आणि अमोल, आज आम्ही सगळे छान तयार होतो, अगदी तुला पाहिजे तसं. हो, काय गप्पा ना. हो हो, मग बरं चला, या ठिकाणी आम्हाला थांबता येणार नाही, निघतो आम्ही. हो, निघूया. सर, संध्याकाळी लवकर आलो तर येताना पिकअप करेन तुम्हाला. हा चालेल ना. चला. चला. दीपे मामा बाय. मोठी बाबा बाय. बर अमोल बाळा, आपण दवाखान्यात जाऊन येऊ, म्हणजे आजच्या दिवसाची काळजी मिटेल, है का नाही? पण बाबा, त्याआधी मला बापू आणि आजोबांबरोबर शेतामध्ये जायचंय. अमोल बाळा, हे बघ आता आपण ठीक आहे. अमोल, पण लवकर यायचं हा तिथून. जा. आजोबा चला. बर मोना, चला आवरायला घेऊयात. हो. आज तुळशी लग्न म्हणजे आमचाच सण असतो, हो ना वंसा? हो. मोठी मा, आज तू खूप छान दिसतेस. थँक्यू अमोल. तुझी मोठी मा लग्नात दिसायची तशीच दिसते अजून. अहो, काही काय बोलते तुम्ही? हो का? मोठी बाबा, तुमचे काही फोटो असतील ना? आहेत ना, आहेत. आणि दीपे मामा, तुझ्या आणि मोमाच्या लग्नाचे पण असतील ना? हो छोटे सरकार, आहेत ना. मा बाबाचे पण लग्नाचे फोटो असतील ना? मी काय म्हणतोय, सगळी तयारी झाली, अंतरपाठ पण तयार आहे. आपण जाऊयात का खाली? हो हो, चला. मोना, तू अक्षदाचा ताट घ्या. चला पटकन. बापू आहो. हो, चला चला बाळा. अर्जुन, ऊस बांधून घेऊ. हा. अमोलला नेहमी वाटायचं दारात जरा मोठं तुळशी वृंदावन असावं.
हा या निमित्तानं त्याची ही इच्छा पण पूर्ण झाली बापू. आता त्याच्या पाठीमागची ती आजाराची पीडा तेवढी टळू द्या म्हणजे भरून पावलं बघा. हा लवकर त्याची तब्येत बरी व्हायला पाहिजे. होय. हा फुले तुमचं रोजचं झालं हे. एकतर वेळेत येत नाही, डबल शिफ्ट करत नाही आणि लेट झाला म्हणून माझ्यावरच वाद घालता. मॅडम घ्या थोडं समजून आता. अहो तुम्हाला समजून घेता घेता इथं माझी नोकरी जायची वेळ आली आणि डॉक्टरांना वॉर्ड बॉय वेळ दिसला नाही तर ते मलाच ओरडतात. नाही बरोबर आहे तुमचं मॅडम. आता माझ्या घरी माझी मावशी आजारी आहे, खितपत पडली आहे ती. तिचं खाणं पिणं केल्याशिवाय तिची सेवा केल्याशिवाय मला घरातनं बाहेर पडता येत नाही ना. पण त्यात तुमची काय चूक आहे म्हणा, नाही का? अहो मला कळतंय सगळं, पण या गोष्टी जरा वेळेत करत जावा आणि लवकर येत जावा. आमच्या पण अडचणी असतात तरी आम्ही लवकर येतोच ना. आणि मला जमतंय तेवढं करतोयच की मी. पण काय करणार ना, एक माणूस कुठं कुठं पुरणार. जी मावशीची सेवा करून झाली की परत बारक्या पोराचं बी सगळं मलाच बघायला लागतं. का काय झालं तुमच्या मुलाला? आजारी आहे? कावीळ कावीळ झालाय त्याला. आता एवढं सगळं सांभाळून 2 वेळेचं अन्न मिळावं म्हणून हे काम करावं लागते बघा मला. एवढी वेळेस घ्या सांभाळून, मी परत काळजी घे. ठीक आहे, आज नाही लेट एंट्री मारत, पण प्लीज उद्यापासून वेळेत येत जा. ओके? धन्यवाद बरं का मॅडम. मी परत काळजी घेईल, नाही होणार उशीर.